हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। म्हटलं चला आज तुमच्याशी अजून एक नवीन गोष्ट शेअर करूयात। आता थंडीचे दिवस वगैरे चालू आहेत आणि मी छोट्याशा ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे की बेबीची कशी काळजी घ्यायची थंडीमध्ये, आणि मी माझ्या बेबीची कशी काळजी घेते ते तुम्हाला सांगते। सो क्विकली आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। तुम्ही बघितलं असेल तर आत्ता आपल्या थंडीचं जे एन्व्हायरमेंट आहे, जे टेम्परेचर आहे, बऱ्याच ठिकाणी 10, 14, 9 असं चालू आहे। तर माझ्या ठिकाणी कधी कधी 9 होतं, कधी 12 होतं, कधी 14 होतं, असं चालू आहे। आणि पहाटे प्रचंड थंडी वाजते आणि आपल्या छोट्याशा कुकुऱ्या बाळाला आपण त्यापासून प्रोटेक्ट करायचं असतं। हे सगळ्या मम्मीचं एक मोठा टास्क असतो आणि आजी आजोबांचाही असतो ऑब्व्हियसली। सो म्हटलं चला क्विकली तुमच्याशी शेअर करूया की मी माझ्या बेबीची ह्या दिवसांमध्ये कशी काळजी घेते। खाण्याची प्लस खाण्यापिण्याची तर घेतेच, त्याच्या व्यतिरिक्त जे आपण जो दिवसभर तो स्पेंड करत असतो, कारण तो क्रॉल करतो, तर मग त्या हिशोबाने मी कशी काळजी घेते हे तुमच्याशी मी शेअर करते। तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय करते ते सकाळी रात्री जेव्हा झोपतो तो, तर मोस्टली ट्राय करते की थोड्याशा विंडोज स्लाइड ज्या आहेत, ग्लास तो बंद करायचा, म्हणजे कसं की एकदम सारखं कंटिन्यू वारं येत राहणार नाही, असं मी ट्राय करते। आणि दुसरी गोष्ट, फॅन वगैरे अजिबात लावत नाही, कारण आपण म्हणतो की यार खूप असं दमट वाटतंय वगैरे, आय अंडरस्टँड, पण आपल्याला आपला नाही विचार करता त्या बेबीचाही विचार करायला लागेल म्हणून, कारण तो आत्ताशी काहीतरी 9, 9:30चा वगैरे आहे। मग त्या हिशोबाने मी काय करते की हाफ स्लाइड ओपन ठेवते नेट आणि हाफ क्लोज करून टाकते। दुसरी गोष्ट, फॅन पूर्णपैकी क्लोज करून ठेवते, म्हणजे बंद करते। तिसरी गोष्ट, आता थंडीमध्येच आपले छान छान ते कोझी ब्लँकेट्स बाहेर येतात ऑब्व्हियसली, कारण उन्हाळ्यात वगैरे पावसात कोण वापरणार, म्हणून मी त्याच्यासाठी खास 2 ब्लँकेट ऑर्डर केलेले होते आधीच। तर एक असं एकदम सॉफ्ट मलमल का कपडा जसं म्हणतो, एकदम सॉफ्ट कोझी एक ब्लँकेट आहे, आणि एक थोडंसं वेगळं आहे जे की मी सकाळी वापरते। ते कधी वापरते हे मी तुम्हाला सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 2 ब्लँकेट्स आहे, त्याच्यामधलं पहिलं जे ब्लँकेट आहे मी ती रात्री झोपताना वापरते, म्हणजे तो क्रॅडलमध्ये किंवा असं झुळी वगैरे आपण बांधतो त्याच्यामध्ये वगैरे तो झोपत नाही, आणि मी ती सवय लावलेली नाही आहे। मी डायरेक्ट बेडवरती झोपण्याची त्याला सवय लावली। ती सवय कशी लावली त्याचा वेगळा व्हिडिओ बनेल। सो त्याला मी डायरेक्टली खाली झोपवते, आणि खाली झोपल्यानंतर छानपैकी त्याच्यावरती ब्लँकेट असं ओढून देते, आणि मग तो मस्त छानपैकी असं झोपतो। दुसरी गोष्ट, झोपायच्या आधी त्याचे दिवसभराचा जो ड्रेस आहे ते सगळे मी चेंज करते, कारण फिडिंगचे असतात, त्याच्यानंतर डर्ट लागते, सॉक्स खराब होतात, त्याचे स्वेटर खराब होतं, त्याच्यामुळे नाईट वेअर जो नाईटचा जो टाईम होतो त्यावेळेस मी त्या छानपैकी त्याचा एक छानसा नाईट ड्रेस प्लस छानपैकी एक स्वच्छ क्लीन छान स्वेटर, आणि मग कॅप वगैरे घालत नाही, आणि सॉक्स वगैरे छानपैकी त्याला रॅप करते। हातात मोजे वगैरे असलं काही मी घालत नाही, आणि डोक्यालाही मी वरती काही ठेवत नाही, कारण ऑलरेडी आपण विंडो क्लोज करून ठेवतोय, प्लस हातामध्ये पायामध्ये मोजे घालतोय, प्लस वरतून स्वेटर घालतोय, वरतून छान ते मलमल का ब्लँकेट टाकतोय। सो इतकं सगळं असताना अजून तुम्ही कॅप आणि जर हातात घातले तर मे बी होऊ शकतं असं की बॉडी टेम्परेचरमध्ये डिफरन्स येऊ शकतो। सो तेवढं मी मेंटेन करते। दुसरी गोष्ट, दुसरं जे ब्लँकेट आहे ते मी दिवसा वापरते, ते थोडंसं एकदम कोझी नाही आहे, कारण दिवसभर हे ऊन असतं, थोडं व्हॅन पण ऊन असतं, थंडी तर असते पण थोडंफार ऊन पडतं, म्हणून मी काय करते सकाळी त्याची छान कोमट तेल करून घेते, आणि आजकाल त्यांचे बॉडी ऑइल म्हणजे केसाचं कोकोनट ऑइल वगैरे असं फ्रीज होतंय, सो मी छान ते कोमट करून घेते तेल, आणि मग ते केसांना लावते। आणि दुसरी गोष्ट, जे मसाज ऑइल जे आहे ते छानपैकी कोमट करूनच त्याने छान बॉडीचा मसाज करते, म्हणजे त्यांनाही छान वाटतं आणि ते त्या बॉडीच्या मसाजचा आनंद घेतात। महत्त्वाची अजून तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस बेबीची आंघोळ झाली असते, आंघोळ झाल्यानंतर लगेच मी ट्राय करते की थोडंसं बॉडी त्याची मॉइश्चर करायची, आणि मग छानपैकी कॉटनच्या मोठ्याशा
आपण बाळंत म्हणतो त्याला, किंवा स्वॅडलचा कपडा म्हणू शकतो, त्याच्यामध्ये छानपैकी मी त्याला असं स्वॅडल करते. केस ओले असते छानपैकी ड्राय करून घेत, कारण मी अजून जावळ वगैरे त्याचं काढलेलं नाही आहे. आणि मग त्याला सबमॅप करून फीड करून आणि मग त्याला झोपवते. आणि मग वरतून ते दुसरं ब्लँकेट आहे ते छानपैकी क्रॅडलभोवती त्याला असं छान लपेटून ठेवते, म्हणजे तो असा मस्तपैकी झोपतो. आणि त्याच्यानंतर थोडंसं विक्स म्हणा किंवा फीड झोपायच्या आधी थोडेसे जे मी आधी व्हिडिओ तुम्ही जर बघितलं असेल माझे व्हिडिओ की मी सर्दीसाठी वगैरे काय वापरते, तर थोडासा ड्रॉप मी नाकामध्ये टाकून ठेवते, म्हणजे तो छानपैकी जास्त वेळ झोपतो. 2.5-3 तास मस्त झोपतात. तेवढ्या वेळामध्ये तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करू शकता. दिवसभर तो झोपेतून जेव्हा उठतो, तो झोपेतून उठल्यानंतर बेबीज रडायला लागतात. सगळेच बेबीज रडतात, हे वर्ल्ड वाईड आहे. त्याच्यामुळे त्याचं छानपैकी त्याला लगेच चेंज वगैरे करून लगेच त्याच वेळेस त्याचं सगळं छान कपडे चेंज करून झाल्यानंतर ट्राय करते की दिवसभरासाठी तो फुल स्लीव्समध्ये राहील. कारण तो क्रॉल करतोय किंवा असं सरकतोय, तर ते हे हात जे असतात ते थंड होऊ शकतात. आणि ह्या थंडीचं आपल्याला जरी थोडंसं कुठेतरी लागलं की कसं चिडचिड होते आणि असं जास्त दुखतं, तसंच सेम बेबीजला होऊ शकतं. म्हणून मी ट्राय करते की फुल स्लीवचे शर्ट घालायचे आणि मग त्याच्यावरती मी स्वेटर घालते. आणि स्वेटर घातल्यानंतर लगेच फुल पॅन्ट घालते, हाफ पॅन्ट घालत नाही. आणि डायपर फ्रिक्वेंटली चेंज करत राहते, कारण डायपर जर थोडंसं ओलसर राहिलं, जड झालं, त्यांनी लघवी करून शिशू करून, तर त्यांना वार्म नाही फील होत, मे बी थंड फील होऊ शकतं असं मला वाटतं. म्हणून मी ट्राय करते की फ्रिक्वेंटली त्याचे डायपर हे चेंज करायचे. आणि छानपैकी वाईप वगैरे करून झाल्यानंतर मस्त फुल पॅन्ट फुल पायापर्यंत घालून घ्यायची आणि छान सॉक्स वगैरे घालून घ्यायचे, म्हणजे बेबी छानपैकी त्याचं खेळायला मोकळा. त्यावर दिवसा मी टोपी वगैरे घालत नाही, हातामध्ये काही घालत नाही, कारण त्यांना वस्तू पकडायच्या असतात. ते पकडणार कसे, कारण हा फेज असतो त्यांचा डेव्हलपमेंटचा आणि त्यांना वस्तू पकडायच्या असतात, ऑब्झर्व करायचं असतं. त्याच्यानंतर हे काय आहे ते काय आहे हात लावून बघायचं असतं, ते हात लावणार कसे. म्हणून मी काय करते, हँड हे फ्री ठेवते. आणि सॉक्स पण मी असे घेतलेले आहे की त्याचा जो टोचा पुढचा भाग आहे तो एवढा मी असं पुढं करून ठेवते, म्हणजे त्याला मूवमेंट होते त्याच्या बोटांची पुढच्या टोची. येस. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची होती, त्याचं जे फीड वगैरे आहे त्याचे मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज शॉर्ट व्हिडिओज बनवलेले आहेत की मी बेबीला सध्या काय काय फीड देते. दाल राईस झालं, भाज्या झालं, खीर झालं, त्याच्यानंतर नाचणी झालं, त्याच्यानंतर आता थोडंसं चिकन वगैरे, त्याच्यानंतर हे सगळं चालू आहे त्याचं. तर फूडमध्ये जसं जसं डॉक्टर सांगतात तसं तसं मी चेंजेस करत असते, तसं मी ट्राय करत असते. दूध असेल किंवा दुधामधली खीर असेल किंवा ड्रायफ्रूटची फक्त खीर असेल, हे सगळं जसं जसं डॉक्टर सांगतात तसं तसं मी ट्राय करते. आणि पुढे सुद्धा जर काही वेगळं असं आलं तर मी तुमच्याशी ते नक्की शेअर करेल. ठीक आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ज्यावेळेस बेबी फीड करतो तर सध्या मी ट्राय करते, कारण तो आता स्वतःहून तर बसत नाही, पण मी ट्राय करते की थोडा वेळ त्याला बसवायचं. तर मी ट्राय करते की त्याचं इथं बीब वगैरे, कारण तर स्वेटर घातलेले असतात तर मध्ये सगळी खाताने वगैरे घाण लटकू शकते, त्याचं खरकटं लागू शकतं. म्हणून मी काय करते, बीब वगैरे छानपैकी त्याला कव्हर करते आणि मगच बसून त्याला फीड करते, म्हणजे तो इकडं तिकडं हे करणार नाही. आणि ट्राय करते की त्याच्या हातात काही न देता विदाऊट डिस्ट्रॅक्शन मी त्याला खाऊ घालते, कारण त्याला कळायला पाहिजे की आत्ता हा आपला जेवणाचा टाइम आहे, खेळायचा नाही. बरोबर की नाही. म्हणून जसं आपल्याला आपले आईवडील सांगतात की खायच्या वेळेस ना टी व्ही बघायची, फोन नाही बघायचं, तसंच ह्याला बाळांनाही मी अशी सवय लावली आहे की आत्ता खाताना फक्त आणि फक्त चमचा आणि वाटी आणि डाळ भात याच्याकडेच लक्ष ठेवायचं, बाकी खेळणे मिळण्याचं काही मी त्याला देत नाही. आता एक महत्त्वाची गोष्ट, ह्या सगळ्यांच्या दरम्यान मी माझं ब्रेस्ट फीडिंग चालूच आहे, ते करतच असते. आणि सगळं झोपेतून उठल्यानंतर मग त्याचा एक सिमिलर एक टाईम होतो, त्या टायमिंगला त्याला दिवसा झोपायचं असतं. सो मी त्याला अडवत नाही, त्याला छानपैकी फीडिंग वगैरे करून मस्त छानपैकी पोटभर ढेकर दिल्यानंतर झोपू देते, कारण ती झोपल्यानंतर मग परत तो छानपैकी दिवसभर खेळायला लागतो. तो एक याचा ना बेबीचा एक वेगळा व्हिडिओ येईल की त्याचं शेड्यूल वगैरे जसं आहे तसं, कारण एवढ्या सगळं ह्या व्हिडिओमध्ये खूप मोठं होऊन जाईल, तुम्हीही बोर व्हाल बघून. म्हणून मी आता हा शॉर्ट करते की छानपैकी ते झोपू देतो. मग त्यावेळेस
परत मग मी माझ्याजवळ त्याला झोपवते आणि थोडा शांत झोपल्यानंतर लगेच उठायची काय करायची नाही आपण. शांत झोपल्यानंतर मग हळूहळू आपण उठून आपली जी काय बाकीची कामं आहेत ती मी करते. असं मी करते. असं तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. तर असं मी सध्या थंडीमध्ये बेबीची काळजी घेते आणि मी कंटिन्यू ऑइलिंग करत नाही आहे हेअर्सला. 1-2 दिवसातून किंवा अल्टरनेट वगैरे असं करते. कारण हेअरला जर जास्त ऑइलिंग झालं तर ऑटोमॅटिक त्याला 2दा-3दा चांगलं वॉश करायला लागेल. कारण तेलाचा वास येऊ शकतो किंवा ते मला ठेवायचं नसतं. त्याच्यामुळे मी आता थंडीच्या दिवसामध्ये, अदरवाईज मी आतापर्यंत कंटिन्यू त्याचं हेअर ऑइलिंग वगैरे करत होती. तर मी आत्ता तरी काय करते की त्याचं अल्टरनेट वगैरे किंवा असंच हेअर ऑइलिंग करते आणि केसांवरनं रोज त्याचं पाणी घेते. छान ड्राय झाल्याशिवाय त्याला मी झोपवत नाही. आणि ह्या बाळांचे केस ना इझिली ड्राय होतात. आपल्या केसांना वेळ लागतो, पण त्यांचे इझिली असं छान डॅब डॅब केलं कंटिन्यू छानपैकी सॉफ्ट कॉटनच्या कपड्यांनी असं केलं की लवकर ड्राय होतात. गोष्ट, दिवसभरामध्ये जे तुम्ही सॉक्स घालता, स्वेटर घालता ते रात्री नाही वापरायचे. म्हणजे मी तरी नाही वापरत. कारण त्याला डर्ट लागलेली असते, धूळ लागलेली असते आणि आपण बेबीला जवळ घेऊन झोपतो आणि बेबी त्याच्या बॉडीजवळ असतो एकदम. म्हणजे हातांजवळ असे असू शकतात किंवा असे असू शकतात. तर हात तर इथले जे लागलेली धूळ वगैरे सगळी जी असते ती त्याच्या नाकावर जाणार, तोंडाजवळ जाणार. परत इन्फेक्शनचे प्रॉब्लेम्स, बॅक्टेरियल होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळं छानपैकी ते सगळे स्वेटर काढून टाकायचे, सॉक्स काढून टाकायचे. नवीन स्वेटर, नवीन सॉक्स, नवीन ड्रेस, म्हणजे मुलं फ्रेश झोपतात आणि आपल्यालाही टेन्शन राहणार नाही की ह्याची धूळ ही तोंडात जाईल किंवा ह्याला सर्दी होईल वगैरे वगैरे. त्याच्यामुळे अशी मुलं आजारी पडत नाही लवकर. ही एक काळजी मी माझ्या बाळासाठी घेते.